हॅलो, कशा आहात सर्वजणी? छान ना. प्रत्येकीला प्रश्न पडतो तो म्हणजे आज भाजीला काय नाही आणि बनवायचं काय. अशा वेळी खमंग अशी रेसिपी म्हणजे आपल्या घरी असणारे बेसनपासून हे बेसन बनवणं. तर यासाठी लागणार होते लसूण, मिरची आणि कोथिंबीर. ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आठवड्याभरासाठी लागणारी बाजारातून आणलेली कोथिंबीर मी छानशी नीट करून ठेवते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये, जेणेकरून आपण ती हवी त्यावेळी गडबडीच्या वेळी वापरू शकतो. ही छानशी ठेवलेली कोथिंबीर आठवडाभर छान राहते. त्यानंतर एकीकडे मी हे बेसन फेटून घेत आहे. बेसनमधील एक आणि एक गाठ मी फेटून घेत आहे, जेणेकरून ही गाठ न राहता बेसन अगदी छान मऊ बनावं यासाठी. पातेलेही गॅसवर ठेवलं, त्यामध्ये तेल ओतून घेतलं. तेल थोडं तापतं आहे तोपर्यंत मी इकडे बेसन फेटतच आहे. तेल तापून झालं, त्यामध्ये आता फोडणीसाठी जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकते. जिरं मोहरी चांगल्या प्रकारे तडतडली की भाजीला किंवा आपल्या कोणत्याही पदार्थाला छान सुवास सुटतो. आणि त्यानंतर जे मिक्सरमधून वाटण करून घेतलं होतं तेही टाकून घेतलं. ते तेलामध्ये खमंग भाजून घेतलं, जेणेकरून त्याचा वास संपूर्ण किचनवर पसरला होता. त्यानंतर बेसनला खरा रंग येतो तो हळदीमुळे. हळदीही टाकून घेतली आणि तीही छान तेलामध्ये भाजून घेतली. त्यामुळे हळदीचा जो काही थोडासा कडवटपणा असतो तोही निघून जातो. आणि त्यामध्ये पाणी ओतून घेतलं. हे पाणी आपल्याला आपलं जितकं बेसन असेल त्या पद्धतीनं ओतायचं आहे, जेणेकरून जसं तुम्हाला घट्ट बेसन हवं आहे की पातळ यावरती ते डिपेंड असतं. त्यानंतर सर्व पदार्थाची चव जी वाढते ती म्हणजे मिठानं, आणि प्रत्येक पदार्थामध्ये मिठाशिवाय पूर्णत्वच नाही, म्हणून मीठ टाकून घेतलं. मीठ टाकून घेतल्यानंतर अशी छानशी उकळी येऊ दिली, जेणेकरून ह्याचा सुवास संपूर्ण किचनभर पसरून किती छान उकळी आलेली आहे बघा. शेजाऱ्यांनाही याचा वास गेला पाहिजे अशा पद्धतीने ह्याची उकळी आलेली आहे. त्यामध्ये टाकून घेतलं बेसन आणि हे बेसन मी हटवून घेतलं. तर हे बेसन अशा प्रकारे हटल्यानंतर त्यातील गाठी निघून जातात. जर तुम्हाला वाटलं चुकून गाठी आहेतच तर थोडंसं थंड पाणी मारून टाकायचं, जेणेकरून ह्या गाठी विरघळून जातात. असं म्हणतात की गरम पाण्यामध्ये गार पाणी ओतल्यानंतर ह्या गाठी पूर्णपणे विरघळून जातात, म्हणून ह्या गाठी पूर्ण काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपलं बेसन बनायला तयार होईल. त्यावेळी थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं, जेणेकरून त्याची वाफ आत राहून बेसन फुलून येईल. छानसं 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि बेसन परत एकदा हलवून बघायचं. छान बेसन तयार झालं आहे. हे बेसन ज्यावेळी तुम्ही डिशमध्ये काढता त्यावेळी त्याची एक वेगळीच रंग आणि लकब असते. तर हे बेसन तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी याबरोबर गरम गरम खाल्लं तर खूपच छान लागतं. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, झटपट आणि पटपट, हे मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. अशा अजून व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.